नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत व्हॅल्युएशन ऑफ रेंट फ्री अकोमोडेशन। तर आपल्याला हे माहिती आहे की एम्प्लॉयर जो आहे, एम्प्लॉयर आपल्या एम्प्लॉईला राहण्यासाठी या ठिकाणी काय देतोय तर निवास देतोय। ठीक आहे, अकोमोडेशन म्हणजे काय तर निवास, राहण्यासाठीची जागा, म्हणजे याच्यामध्ये घर असेल, बंगला असेल, ठीक आहे, हाऊस असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश होतो। इवन हॉटेल असेल, मोटेल असेल, ठीक आहे। तर रेंट फ्री अकोमोडेशन हे एक महत्त्वाचं परक्युजिट आहे मॉनिटरी बेनिफिटच्या व्यतिरिक्त। यालाच आपण सोयी सवलतीचा एक पार्ट असं म्हणतो। तर या रेंट फ्री अकोमोडेशनचं नेमकं व्हॅल्युएशन कसं करायचं, म्हणजे त्याची जी काही किंमत आहे ती किंमत कशी कॅल्क्युलेट करायची, कशासाठी आपल्याला हे व्हॅल्युएशन करायचं, कारण हे रेंट फ्री अकोमोडेशन या ठिकाणी टॅक्सेबल परक्युजिट आहे आणि म्हणूनच मग याचं जे काही बेनिफिट आहे हा एम्प्लॉई या ठिकाणी उपभोगत आहे, तर त्याची नेमकी व्हॅल्यू किती आहे ती व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे आणि आलेली व्हॅल्यू टॅक्सच्या पर्पजसाठी सॅलरी इन्कममध्ये ॲड करायची आहे। ठीक आहे, तर बघा व्हॅल्युएशन ऑफ रेंट फ्री अकोमोडेशन याच्याबद्दल प्राथमिक गोष्टी आपण बघूयात की रेंट फ्री अकोमोडेशन इज अ परक्युजिट ऑफर्ड टू ॲन एम्प्लॉई बाय ॲन एम्प्लॉयर। तर या ठिकाणी रेंट फ्री अकोमोडेशन, ज्याला RFA असं शॉर्ट फॉर्ममध्ये म्हटलं जातं, एम्प्लॉयर आपल्या एम्प्लॉईला त्या ठिकाणी देत असतो, विच इज टॅक्सेबल अंडर द हेड ऑफ इन्कम सॅलरी। मग हे जे रेंट फ्री अकोमोडेशन आहे, हे रेंट फ्री अकोमोडेशन कोणत्या हेडच्या अंडर टॅक्सेबल ठरतं, तर ते सॅलरी या हेडच्या अंडर टॅक्सेबल ठरतं। जसं की हेड्स ऑफ इन्कम वेगवेगळे आहेत, याच्या व्यतिरिक्त कॅपिटल गेन आहे, अदर इन्कम आहे, PGBP आहे। तर त्यापैकी सॅलरी हे एक महत्त्वाचं हेड आहे ज्याच्या अंडर हे रेंट फ्री अकोमोडेशन काय ठरतं, टॅक्सेबल ठरतं अकॉर्डिंग टू द IT ॲक्ट। म्हणजे आपला हा जो ॲक्ट आहे कोणता, इन्कम टॅक्स ॲक्ट 1961चा, याच्यानुसार। ओके, सो अकोमोडेशन हिअर इन्क्लूड्स। आता या अकोमोडेशनमध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो, तर अकोमोडेशन ही जी कन्सेप्ट आहे किंवा टर्मिनॉलॉजी आहे ही एक वाइडर कॉन्सेप्ट आहे। ठीक आहे, इट इन्क्लूड्स अ हाऊस, त्याच्यामध्ये हाऊसचा समावेश होतो, फ्लॅट असेल, फार्म हाऊस असेल, ठीक आहे, फार्म हाऊस अकोमोडेशन इन हॉटेल, मोटेल, सर्व्हिस अपार्टमेंट, गेस्ट हाऊस, कॅरव्हॅन्स, मोबाईल हाऊस, शिप और अदर फ्लोटिंग स्ट्रक्चर, या सगळ्या गोष्टींचा समावेश अकोमोडेशनमध्ये होतो। म्हणजेच जसं की एखादं घर असेल, फ्लॅट असेल, बिल्डिंग असेल, ठीक आहे, फार्म हाऊस असेल, ते राहण्यासाठी दिलेलं आहे। दो एम्प्लॉईज नीड नॉट पे रेंट फॉर अकोमोडेशन इन अ कंपनी प्रोव्हाइडेड अपार्टमेंट, दे नीड टू पे टॅक्स अगेन्स्ट दिस अकोमोडेशन। आता ही गोष्ट माहिती आपल्याला की हे जे अकोमोडेशन आहे हे रेंट फ्री आहे, म्हणजेच एम्प्लॉयर एम्प्लॉईकडून याच्यासाठी कसल्याही प्रकारचे चार्जेस किंवा रेंट त्या ठिकाणी घेत नाही। मात्र असं असलं तरी देखील ही एक काय आहे, फॅसिलिटी प्रोव्हाइड केलेली आहे एम्प्लॉयरने एम्प्लॉईला, आणि ही जी फॅसिलिटी आहे ही टॅक्सेबल आहे आणि म्हणूनच याचं काय करावं लागतं, आपल्याला व्हॅल्युएशन करावं लागतं। ओके, म्हणजेच याला मिळालेल्या फॅसिलिटीवर दे नीड टू पे टॅक्स अगेन दिस अकोमोडेशन। ओके, तर बघा पुढे, when an employer provides a residential accommodation free of rent or at concessional rent to his employees, the value of such benefits extended to an employee is taxable as perquisites। तर दोन गोष्टी होऊ शकतात। हे अकोमोडेशन जे प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे हे पूर्णतःच रेंट फ्री आहे। ओके, पूर्णतः रेंट फ्री आहे, म्हणजेच कर्मचाऱ्याला त्याचा 1 रुपया सुद्धा द्यावा लागत नाही। दुसरी गोष्ट अशी असू शकतं की ते काय असतं, कन्सेशनल असू शकतं,
म्हणजेच एखाद्या हाऊसचं जे काही अकोमोडेशनचं मंथली रेंट आहे 20,000 आहे आणि कर्मचाऱ्याला म्हटलं की तू फक्त 4,000 रुपये द्यायचे आहेत, बाकीचे देण्याची गरज नाही, म्हणजे 16,000 रुपये त्या ठिकाणी काय झालेलं आहे, 16,000 रुपयाचं त्याला कन्सेशन मिळालेलं आहे अशा स्वरूपानं. ठीक आहे, तर हे परक्युजिट असणार त्याचं. त्याच्यानंतर बघा, इफ द अकोमोडेशन इज प्रोव्हाइडेड इन अ रिमोट एरिया इट इज नॉट टॅक्सेबल ॲज पर दी लॉ. आता हे जे आहे नियम टॅक्स एक्झम्पशन ऑन रेंट फ्री अकोमोडेशन याच्या संदर्भात आहे. म्हणजे अशा कोणती परिस्थिती आहे, सिच्युएशन आहे की ज्याच्यामुळे हे जे रेंट फ्री अकोमोडेशन आहे हे टॅक्समधून एक्झम्पशन असणार, त्याच्यावर टॅक्स लागणार नाही. तर हे कायद्यामध्ये सांगितलेलं आहे. जर इफ द अकोमोडेशन इज प्रोव्हाइडेड इन अ रिमोट एरिया, तर जो रिमोट एरिया आहे, रिमोट एरिया म्हणजे काय, थोडासा दुर्गम भाग आहे, साधारणतः सिटीपासून, जी आपली सिटी आहे त्या सिटीपासून 40 किलोमीटरच्या दूरवर, 40 किलोमीटर्स जे आहे 40 किलोमीटरच्या दूर सिटीपासून, तर तो रिमोट एरिया या ठिकाणी कन्सिडर केला जातो. याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, एखाद्या साईटवर काम चालू आहे, बरोबर, एखादी साईट म्हणजे एखादं कन्स्ट्रक्शनचं काम असेल कुठे, तर त्या ठिकाणी म्हणजे ते कामासाठी प्रोव्हाइड केलेलं आहे, तर ते सुद्धा टॅक्स फ्री असणार आहे. ते काम संपलं की म्हणजे 15-20 दिवस वाटेवर जे काही काम चालू आहे ते काम संपलं की ते अकोमोडेशनसुद्धा त्याचं निघून जाणार. म्हणजे दुसरी गोष्ट आहे, व्हेन कंपनी अकोमोडेट्स एम्प्लॉईज इन अ हॉटेल फॉर लेस दॅन 15 days ड्यू टू ट्रान्सफर ऑफ एम्प्लॉईज द परक्युजिट्स व्हॅल्यू शॅल बी इलिजिबल फॉर टॅक्स एक्झम्पशन. तर दुसरी गोष्ट काय आहे, जर एम्प्लॉईची काय झाली या ठिकाणी, जर ट्रान्सफर झाली आणि ट्रान्सफर झाली असल्यामुळे त्याला आता लगेच घर त्या ठिकाणी नवीन भेटेल असं नाही, म्हणजे मुंबईवरून दिल्लीला ट्रान्सफर झाली, मग ट्रान्सफर झाली असल्यावर त्याला दिल्लीला घर घ्यावं लागेल, मग घर शोधावं लागेल, घर लगेच मिळतं असं नाही माहिती आपल्याला. मग जोपर्यंत घर मिळत नाही तोपर्यंत तर त्याला हॉटेलमध्ये राहायला त्या ठिकाणी फॅसिलिटी उपलब्ध करून दिलेली आहे एम्प्लॉयरने. मग काय म्हटली तर, व्हेन कंपनी अकोमोडेट्स एम्प्लॉई इन अ हॉटेल फॉर लेस दॅन 15 days, मात्र हे 15 दिवसापेक्षा कमी कालावधीसाठी तो त्या ठिकाणी राहिलेला आहे ड्यू टू काय, ट्रान्सफर. मग हे कसं असणार, हे टॅक्ससाठी एक्झम्प्ट असणार, म्हणजेच त्याच्यावर टॅक्स चार्ज होणार नाही. त्याच्यानंतर लक्षात घ्या, इफ अ रेंट फ्री अकोमोडेशन इज प्रोव्हाइडेड टू अ मेंबर ऑफ UPSC. आता हे जे महत्त्वाचे मेंबर्स आहेत, कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत या UPSC आहे, सुप्रीम कोर्टचे जज आहेत, हायकोर्टचे जजेस आहेत, यासोबतच आपले युनियन मिनिस्टर्स आहेत, केंद्रीय मंत्री जे आहेत, ठीक आहे, पार्लमेंटचे ऑफिशियल्स लोक आहेत, हायकोर्ट जजेस आपण या ठिकाणी घेतले, लीडर ऑफ अपोजिशन इन द पार्लमेंटमध्ये जे लीडर ऑफ अपोजिशन असतात, ठीक आहे, लीडर ऑफ अपोजिशन म्हणजेच त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेता, तर यांना सुद्धा हे काय आहे, हे रेंट फ्री अकोमोडेशन त्या ठिकाणी एक्झम्प्ट आहे. तर हे लीडर ऑफ अपोजिशनला एक प्रकारे कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला असतो. ओके, सो इट डज नॉट कम अंडर द टॅक्सेबल परक्युजिट्स. तर यांना त्या ठिकाणी यांना हे जे अकोमोडेशन प्रोव्हाइड केलेलं आहे याच्यावर टॅक्स लागणार आहे का, तर नाही लागणार, कारण हे कसे आहेत, एक प्रकारे स्वतंत्र इंडिपेंडंट आहेत, बरोबर. हे या ठिकाणी तर सुप्रीम कोर्ट, UPSC, हायकोर्ट हे तर कॉन्स्टिट्युशनल आहे, म्हणजे तर त्यांचे जे काही कार्य आहेत, अधिकार आहेत, तर त्याला एक प्रकारे स्वायत्तता असली पाहिजे, त्यांना चांगल्या पद्धतीचं फ्रीडम असलं पाहिजे, ठीक आहे. अशा प्रोव्हिजन त्या ठिकाणी संबंधित कायद्यात करण्यात आलेल्या आहेत. तर ही लोक त्या ठिकाणी एक्सेप्शन आहेत, त्यांना जे काही गव्हर्नमेंटकडून अकोमोडेशन प्रोव्हाइड केलं जाईल त्याच्यावर टॅक्स आकारला जाणार नाही. ही गोष्ट या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने लक्षात घ्यायची आहे. पुढे बघा, टाइप्स ऑफ रेंट फ्री अकोमोडेशन. आता जे घर त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जातं, आपण अकोमोडेशन जे आहे त्याला आपल्या भाषेमध्ये घर असं म्हणूया, जे घर किंवा हाऊस त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जातं, तर ते 2 प्रकारचं असतं बघा. सो देअर आर 2 टाइप्स ऑफ रेंट फ्री अकोमोडेशन ॲज ऑफर्ड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट्स, प्रायव्हेट अँड अदर कंपनीज. आता हे लक्षात घ्या, एम्प्लॉयर
या ठिकाणी कोण असू शकतं, तर एम्प्लॉयर एकतर तुमचं सेंट्रल गव्हर्नमेंट असू शकतं, स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉयर असू शकतं, प्रायव्हेट जे काही एंटिटीज आहेत किंवा प्रायव्हेट कंपनीज आहेत यासुद्धा एम्प्लॉयर असू शकतात. तर हे काय करतात, आपल्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी अकॉमोडेशन प्रोव्हाइड करतात राहण्यासाठी. आणि हे कसं आहे, जर ते रेंट फ्री असेल तर ते कसं असणार, ते परक्युजिट असणार आणि टॅक्सेबल असणार. मग जे घर प्रोव्हाइड केलेलं आहे किंवा अकॉमोडेशन प्रोव्हाइड केलेलं आहे तर ते साधारणतः कसं असू शकतं, फर्निश किंवा अनफर्निश. फर्निश्ड म्हणजे काय, तर फर्निश्ड म्हणजे त्या ठिकाणी ते सुसज्ज घर आहे. फर्निश्ड म्हणजे काय, सुसज्ज घर. याचा अर्थ काय, त्याच्या नावामध्येच आहे बघा. फर्निश्ड म्हणजे काय, फर्निचर उपलब्ध आहे, टी व्ही आहे, सोफा आहे, AC आहे, रेफ्रिजरेटर आहे, कूलर आहे, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी, टी व्ही आहे, फॅन आहेत, ह्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड जर त्या घरामध्ये केलेल्या असतील तर त्याला म्हणायचं फर्निश्ड अकॉमोडेशन. आणि जर हे जर फर्निश्ड नसेल तर त्याला म्हणायचं अनफर्निश्ड. ओके, फक्त घरच दिलं, त्याच्यामध्ये फर्निचर नाही आहे, त्याला म्हणतात अनफर्निश्ड रेंट, अनफर्निश्ड अकॉमोडेशन. ठीक आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला पुढे बघूयात आता व्हॅल्युएशन ऑफ रेंट फ्री अकॉमोडेशन. आता हे जे आपले एम्प्लॉई असणार आहेत, हे एम्प्लॉई सुद्धा दोन भागामध्ये त्या ठिकाणी डिवाइड होतात. एक म्हणजे गव्हर्नमेंट एम्प्लॉई. ओके, एक भाग आहे गव्हर्नमेंट एम्प्लॉईचा आणि दुसरा आहे नॉन गव्हर्नमेंट एम्प्लॉई. ठीक आहे, सरकारी नोकर आणि असरकारी नोकर. आता गव्हर्नमेंट एम्प्लॉई म्हणजे काय, त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई येणार आणि स्टेट गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई येणार. ठीक आहे, सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई. नॉन गव्हर्नमेंटमध्ये कोण, सगळे मग बाकीचे प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणारे. तर बघा, जर या ठिकाणी तो गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल तर, गव्हर्नमेंट एम्प्लॉई म्हणजे काय हे बघितलं आपण, एकतर तो सेंट्रल गव्हर्नमेंटचा असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंटचा असेल. त्या गव्हर्नमेंट एम्प्लॉईला जर अकॉमोडेशन प्रोव्हाइड केलं असेल तर काय, तर त्याचं व्हॅल्युएशन कसं करणार तुम्ही. पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ते फर्निश्ड आहे की अनफर्निश्ड आहे. जर ते अनफर्निश्ड असेल तर काय, तर गव्हर्नमेंट एम्प्लॉईच्या बाबतीत आपल्याला सांगितलेलं आहे अनफर्निश्ड अकॉमोडेशन असेल तर त्याचं व्हॅल्युएशन कसं करायचं. तर बघा, रेंट फ्री अनफर्निश्ड अकॉमोडेशन जे की रेंट फ्री आहे, गव्हर्नमेंटने ते प्रोव्हाइड केलेलं आहे त्यांना. ठीक आहे, जसं की IAS अधिकारी वगैरे समजा असतात. तर लायसन फीज लक्षात घ्यायची आहे. ओके, लायसन फीज. आता ही लायसन फी म्हणजे काय, तर हे एक प्रकारे गव्हर्नमेंटनेच त्यांच्या कायद्यामध्ये सांगून दिलेलं आहे, लिहून ठेवलेलं आहे की या घराचं व्हॅल्युएशन किती असणार. तर त्याची जेवढी लायसन फी आहे, म्हणजे असं त्याला नाव दिलं. ठीक आहे, लायसन फी म्हणून त्याला नाव दिलं. ही लायसन फी, याचं ते मंथली त्याचं व्हॅल्युएशन असणार. तर लायसन फीज फिक्स्ड बाय द सेंट्रल ऑर स्टेट गव्हर्नमेंट. मग त्या राज्य सरकारांनी किंवा त्या आपले सेंट्रल गव्हर्नमेंटनी जी काही लायसन फीज सांगितलेली असेल तेच या अनफर्निश्ड अकॉमोडेशनचं काय असेल, व्हॅल्युएशन असेल. म्हणजेच या ठिकाणी या केसमध्ये आपल्याला वेगळं काही कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही आहे, वेगळं काहीही डोकं लावण्याची गरज नाही आहे. याचं कारण गव्हर्नमेंटने अगोदरच आपल्याला तो आकडा त्या ठिकाणी सांगून ठेवलेला आहे की जी काही लायसन फीज त्या ठिकाणी नमूद केलेली असेल ती त्याचं काय असणार, व्हॅल्युएशन असणार. इन केस रेंट रिकवर्ड बाय द एम्प्लॉईज. आता जर समजा त्या गव्हर्नमेंट एम्प्लॉईजकडून काही रेंट रिकवर्ड केलं असेल, ठीक आहे, तर ते काय करणार आहे आपण. सो लायसन फीज फिक्स्ड बाय द सेंट्रल ऑर स्टेट गव्हर्नमेंट मायनस रेंट रिकवर्ड. म्हणजेच काय, जर लायसन फीज या ठिकाणी समजा 10,000 रुपीज असेल आणि गव्हर्नमेंट जर त्या एम्प्लॉईकडून 2,000 रुपये
वसूल करत असेल तर त्याची ॲक्च्युअल लायसन फीस किती झाली आहे 8,000 रुपये. ठीक आहे, म्हणजेच 8,000 रुपये काय होणार, त्याचं व्हॅल्युएशन होणार असं या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. दुसऱ्या केसमध्ये काय, फर्निश्ड अकोमोडेशन. फर्निश्ड म्हणजे त्या घरामध्ये काय आहे, फर्निचर आहे. सेम केस इकडे लक्षात घ्यायची आहे ॲज इट इज. काय सांगितलंय की फर्निश्ड अकोमोडेशन जर असेल तर त्याचं व्हॅल्युएशन तुम्ही कसं करणार, तर जी लायसन फी आपल्याला सांगितलेली आहे ती लायसन फी या ठिकाणी आपलं व्हॅल्युएशन राहणार, जे की फिक्स राहणार आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटनी नेमून दिलेलं सांगितलेलं. आता जर फर्निश असेल तर काय, फर्निश असेल तर एक गोष्ट लक्षात घ्यायची, त्याच्यामध्ये काय करायचं आहे, प्लस करायचं आहे 10% ऑफ कॉस्ट ऑफ फर्निचर. ओके, जेवढं काही फर्निचर त्या ठिकाणी घरामध्ये अवेलेबल करून दिलेलं आहे त्याची कॉस्ट प्राईस काढायची आणि कॉस्ट प्राईसच्या म्हणजे जी मूळ किंमत आहे त्याच्या 10% जेवढी अमाऊंट येईल ती अमाऊंट याच्यामध्ये ॲड करायची. म्हणजे काय, जर 10,000 रुपीज या ठिकाणी लायसन फी असेल आणि समजा त्या ठिकाणी 50,000 रुपयाचं तुम्हाला त्या ठिकाणी फर्निचर अवेलेबल करून दिलेलं आहे, तर 50,000च्या 10% कॉस्ट प्राईसवर म्हणजेच त्या ठिकाणी 5,000 रुपये तुमचे काय होतील, ॲड होतील. बरोबर, म्हणजेच फर्निश्ड अकोमोडेशन जे आहे तर त्याचं त्या ठिकाणी हे जे परक्युजिट आहे याचं व्हॅल्युएशन किती झालं, 15,000 रुपये इतकं झालं. ठीक आहे. सो मग या फर्निचरमध्ये काय आहे की टी व्ही आहे, AC आहे, या सगळ्या गोष्टी. ऑर ॲक्च्युअल हायर चार्जेस पेड फॉर फर्निचर इन केस ऑफ हायर्ड फ्रॉम थर्ड पार्टी ॲज द केस मे बी. म्हणजे जर हे जे फर्निचर आहे ते जर भाड्याने जर त्या ठिकाणी आणलेलं असेल आणि तशा पद्धतीने प्रोव्हाइड केलं असेल तर त्याचं जे काही भाडं आहे मंथली ते. ठीक आहे, म्हणजे हे गव्हर्नमेंटने कुठून तरी काय केलेलं आहे, ऑन रेंट घेतलेलं आहे आणि ते त्या ठिकाणी दिलेलं आहे, गव्हर्नमेंट त्याचं रेंट देतं आहे. म्हणजे मग ते जे काही रेंट असेल 5,000 4,000 व्हॉटेवर ती किंमत त्याच्यामध्ये ॲड केली जाईल. ओके, इन केस रेंट रिकवर्ड फॉर एम्प्लॉईज आणि मायनस करायचं परत जर एम्प्लॉईकडून काही त्या ठिकाणी रिकवर होत असेल तर अशा पद्धतीचं हे सिम्पल कॅल्क्युलेशन आहे, वेगळं काही त्याच्यामध्ये नाही आहे. तर गव्हर्नमेंट एम्प्लॉईच्या बाबतीत हे लक्षात घ्यायचं आहे, गव्हर्नमेंट एम्प्लॉई म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटचा एम्प्लॉई. ठीक आहे. अनफर्निश अकोमोडेशन आणि फर्निश अकोमोडेशन. अनफर्निश्डमध्ये काय बघितलं आपण, अनफर्निश्ड म्हणजे ज्याच्यामध्ये फर्निचर अवेलेबल करून दिलेलं नसेल तर जी लायसन फी आहे स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटने ठरवलेली तेच व्हॅल्युएशन असेल. आणि फर्निश अकोमोडेशनच्या बाबतीत काय असणार, तर ही जी लायसन फी आहे त्या लायसन फीमध्ये प्लस तुम्ही काय करणार 10% करणार आहात ऑफ द कॉस्ट ऑफ फर्निचर. ओके, तर हे झालं आपलं व्हॅल्युएशन ऑफ रेंट फ्री अकोमोडेशन फॉर गव्हर्नमेंट एम्प्लॉई. आता पुढे जाऊयात नॉन गव्हर्नमेंट एम्प्लॉई. आता हे गव्हर्नमेंट एम्प्लॉई जे आहे हे या ठिकाणी काय आहे, तर हे जे एम्प्लॉई आहे हे नॉन गव्हर्नमेंट आहे, म्हणजेच हे प्रायव्हेटमध्ये काम करतात. ओके, असा एम्प्लॉयर जो की प्रायव्हेट आहे त्या एम्प्लॉयरने जर आपल्या एम्प्लॉईला रेंट फ्री अकोमोडेशन प्रोव्हाइड केलं असेल आणि ते अकोमोडेशन हे त्या एम्प्लॉयरच्या स्वतःचं असेल तर, ठीक आहे, इफ अकोमोडेशन ओन्ड बाय द एम्प्लॉयर. म्हणजे असं होऊ शकतं जे घर त्या ठिकाणी राहायला दिलेलं आहे ते एकतर एम्प्लॉयरच्या स्वतःचं असेल म्हणजे कंपनीच्या मालकीचं असेल किंवा कंपनीने त्या ठिकाणी ते हायर केलेलं आहे म्हणजे भाड्यानं घेतलेलं आहे, आपले कर्मचाऱ्यांना राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून थर्ड पार्टीकडून भाड्यानं ते घेतलेलं आहे. अशी पण केस असू शकते. अशा दोन वेगवेगळ्या केसेस असू शकतात. ठीक आहे. तर पहिल्या केसमध्ये या ठिकाणी आपण डिस्कस करतोय की नॉन गव्हर्नमेंट एम्प्लॉईच्या बाबतीत म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणारे जे एम्प्लॉई आहे त्या एम्प्लॉईंना आपल्या एम्प्लॉयरने जर रेंट फ्री अकोमोडेशन प्रोव्हाइड केलं असेल आणि ते रेंट फ्री अकोमोडेशन हे एम्प्लॉयरच्या स्वतःच्या मालकीचं असेल तर बघा व्हॅल्युएशन कसं करणार तुम्ही त्या रेंट फ्री अकोमोडेशनचं, तर पॉप्युलेशन या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायची आहे. सो पॉप्युलेशन ऑफ द सिटी ॲज पर 2011 सेन्सस, ॲज पर 2011 सेन्सस. तर 2011ची जी जनगणना आहे ती आधारभूत घ्यायची या ठिकाणी
आणि आपल्याला हा फॉर्म्युला त्या ठिकाणी वापरायचा आहे. जर शहराची लोकसंख्या, शहर कोणतं तर एम्प्लॉई ज्या ठिकाणी काम करतोय ते शहर, अप टू 15 लाख, त्या शहराची लोकसंख्या जर 15 लाख रुपयापर्यंत असेल तर व्हॅल्युएशन किती येणार आहे, त्या घराचं 5% ऑफ सॅलरी, एम्प्लॉईच्या सॅलरीच्या 5%. ओके. आता सॅलरीला इथं आपण स्टार मार्क केलेला आहे कारण याचा रेफरन्स पुढे आहे. सॅलरी म्हणजे काय तर ते आपण बघूयात पुढे, फक्त सध्या एवढं लक्षात घ्या, 5% ऑफ सॅलरी. दुसरी केस बघा, जर शहराची लोकसंख्या 15 लाख ते 40 लाख इतकी असेल, या दरम्यान असेल, 15 लाख ते 40 लाख या दरम्यान असेल तर त्या घराचं व्हॅल्युएशन किती असणार, 7.5% ऑफ द सॅलरी, सॅलरीच्या किती 7.5%. तिसरी केस बघा, जर त्या शहराची किंवा सिटीची लोकसंख्या ही मोर दॅन 40 लाख असेल, 40 लाखापेक्षा जास्त असेल तर काय तर घ्यायचं आपल्याला 10% ऑफ द सॅलरी. ओके. मग आता लक्षात घ्यायचं आहे की मोर दॅन 40 लाख, 40 लाखापेक्षा 40 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली शहरं इन्कम टॅक्स ॲक्टनुसार त्या ठिकाणी डिफाईन केलेली आहे. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, ती आपण मागच्या HRAच्या संदर्भात बघितली होती, HRA कॅल्क्युलेशनच्या संदर्भात. तर दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता ही शहरं असतील, त्या शहरामध्ये तो कर्मचारी काम करत असेल तर काय तर 10% ऑफ सॅलरी असं घ्यायचं आहे. ठीक आहे. इतर केसमध्ये तुम्हाला दिलेलं असेल त्या शहराची लोकसंख्या किती, उदाहरणार्थ पुणे जर असेल समजा तर त्या ठिकाणी दिलेलं असेल की पुण्यामध्ये राहतो आणि पुण्याची लोकसंख्या साधारणतः 15 ते 40 लाखाच्या दरम्यान आहे. ठीक आहे. आता लोकसंख्या ही तेव्हा दिलेली होती, आता बऱ्याचशा शहरांची लोकसंख्या ही 40 लाखापेक्षाही जास्त झालेली आहे म्हणजे, पण आपल्याला ही 4च शहरं लक्षात घ्यायची आहे. अजून ही 4च शहरं त्याच्यामध्ये मेन्शन आहे, त्याच्यामध्ये काही वाढ झालेली नाही ॲज पर द इन्कम टॅक्स ॲक्ट, दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता. ठीक आहे. मग आता आपण या ठिकाणी बघूयात की सॅलरीचा मिनिंग काय होतो. सॅलरी घेत असताना तुम्ही कोणती सॅलरी घेणार, सो सॅलरी इज इक्वल टू बेसिक सॅलरी. बेसिक सॅलरी जी आहे कर्मचाऱ्याला मिळालेली. ठीक आहे. त्याच्यामध्ये प्लस करायचा DA. DA म्हणजे काय आपला डिअरनेस अलाउन्स, महागाई भत्ता. इन ब्रॅकेट आहे फॉर्मिंग पार्ट, जो की फॉर्मिंग पार्ट होणार आहे रिटायरमेंट बेनिफिटसाठी. इथं तुम्हाला दिलेलं असतं की तो फॉर्मिंग पार्ट आहे की नाही. जर फॉर्मिंग पार्ट असेल तर तेवढा फॉर्मिंग पार्ट जो की रिटायरमेंटच्या बेनिफिटसाठी गृहीत धरला जातो तो या ठिकाणी कन्सिडर करायचा. प्लस फीज, जर त्याला काही फीज मिळत असेल तर ती या ठिकाणी ॲड करायची. प्लस बोनस जो आहे तो बोनस ॲड करायचा. प्लस ऑल टॅक्सेबल अलाउन्सेस, सगळ्या प्रकारचे जे टॅक्सेबल अलाउन्सेस आहे ते या ठिकाणी ॲड करायचे. म्हणजे उदाहरणार्थ काय तर सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स, हाऊस रेंट अलाउन्स, चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स. ठीक आहे. यासारखे जेवढे काही मेडिकल अलाउन्स, या सारखे जेवढे काही अलाउन्सेस असतील जर त्याला मिळालेले असतील तर ते ॲड करायचे याच्यामध्ये. प्लस ऑल मॉनिटरी पेमेंट्स, सगळे मॉनिटरी पेमेंट्स. कोणते पेमेंट्स, मॉनिटरी, जे की पैशाच्या स्वरूपात आहेत. म्हणजे उदाहरणार्थ काय की ओव्हरटाईम केला असेल समजा कर्मचाऱ्यांना आणि त्या ओव्हरटाईमचे OTचं पेमेंट मिळालं तर ते मॉनिटरी पेमेंट्स याच्यामध्ये ॲड होईल. एक्सेप्ट, आता याच्यामध्ये काय, या मॉनिटरी पेमेंटमध्ये काय ॲड नाही करायचं, एक्सेप्ट विच आर द परक्युजिट्स. जर एखादं परक्युजिट्स असेल तर ते याच्यामध्ये ॲड नाही करायचं. ओके. तर आपण जेव्हा HRA कॅल्क्युलेट केला होता, हाऊस रेंट अलाउन्स त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केला होता, तेव्हाही आपण सॅलरीचा मिनिंग त्या ठिकाणी वेगळा घेतला होता. ओके. बेसिक सॅलरी प्लस DA प्लस कमिशन असा आपण त्याचा अर्थ घेतला होता सॅलरीच्या लेक्चरमध्ये. आणि या ठिकाणी सॅलरीचा मिनिंग वेगळा आहे. रेंट फ्री अकॉमोडेशनच्या बाबतीत सॅलरीचा मिनिंग वेगळा, म्हणजे फॉर्म्युला हा घ्यायचा तुम्हाला. हाऊस रेंट अलाउन्स कॅल्क्युलेट करताना म्हणजे एक्झम्प्ट अमाऊंट कॅल्क्युलेट करताना तो वेगळा. तर हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. HRA कॅल्क्युलेट करत असताना सॅलरी म्हणजे काय आणि हाऊस रेंट फ्री अकॉमोडेशन कॅल्क्युलेट करताना सॅलरी म्हणजे काय, या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. ठीक आहे. म्हणजे तसं जर बघितलं आपण तर रेंट फ्री अकॉमोडेशन कॅल्क्युलेट करत असताना सॅलरीचा मिनिंग हा HRAच्या सॅलरीच्या मिनिंगपेक्षा जास्त आहे. ठीक आहे.
म्हणजेच काय तर मिनिंग ऑफ सॅलरी फॉर द पर्पज ऑफ RFA रेंट फ्री अकोमोडेशन कॅल्क्युलेट करत असताना तुम्ही सॅलरीचा अर्थ काय घेणार, बेसिक सॅलरी त्याच्यामध्ये तुम्ही घेणार आहात, प्लस त्याच्यामध्ये काय करणार तुम्ही डिअरनेस अलाउन्स जो की फार्मिंग पार्ट ऑफ रिटायरमेंट बेनिफिट्स असणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये काय करणार ॲड फीज ॲड करणार, त्याच्यानंतर बोनस ॲड करणार, त्याच्यानंतर ऑल टॅक्सेबल अलाउन्सेस त्या ठिकाणी ॲड करणार आहात, त्याच्यानंतर ऑल मॉनिटरी पेमेंट सगळे मॉनिटरी पेमेंट्स त्या ठिकाणी ॲड करणार आहात. मात्र एक्सेप्ट काय घ्यायचं नाही, परक्युजिट्सची व्हॅल्यू घ्यायची नाही, PF जो आहे प्रोव्हिडंट फंड तो या ठिकाणी घ्यायचा नाही, ग्रॅच्युटी जी आहे ती घ्यायची नाही, लिव्ह एनकॅशमेंट म्हणजे ज्या काही सुट्ट्या शिल्लक असतात तर त्याच्याबद्दल त्यांना पैसा मिळतो तर ती अमाऊंट घ्यायची नाही. कम्युटेड पेन्शन जी आहे ती कम्युटेड पेन्शनसुद्धा घ्यायची नाही. कम्युटेड पेन्शन म्हणजे कर्मचारी रिटायर झाल्यानंतर त्याला जी काही पेन्शन दिली जाते ती मंथली दिली जाते. जर तो एकदाच पेन्शन घेत असेल सगळी लमसममध्ये तर त्याला म्हणतात कम्युटेड पेन्शन. ओके, चला लक्षात आलं सगळ्यांच्या. तर काय बघितलं आपण या ठिकाणी व्हॅल्युएशन ऑफ परक्युजिट्स कोणाच्या बाबतीत, नॉन गव्हर्नमेंट एम्प्लॉईच्या बाबतीत. जर तो गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल तर इझी आहे, लायसन फी लक्षात घ्यायची फक्त. मात्र आपलं खरं कॅल्क्युलेशन कशामध्ये आहे, जर या ठिकाणी हे अकोमोडेशन ओन्ड बाय द एम्प्लॉयर असेल, एम्प्लॉयरच्या स्वतःच्या मालकीचं आहे ते, तर त्याचा तुम्हाला काढावं लागेल ना हे, ठीक आहे, व्हॅल्युएशन. तर सॅलरी हा या ठिकाणी महत्त्वाचा बेसिस आहे. जर नॉन गव्हर्नमेंट एम्प्लॉईला त्या ठिकाणी रेंट फ्री अकोमोडेशन मिळत असेल तर, ठीक आहे. सो सॅलरीमध्ये आपण काय काय घेतलेलं आहे परत एकदा लक्षात घ्या. बेसिक सॅलरी DA जो की फॉर्मिंग पार्ट असणार आहे रिटायरमेंट बेनिफिटचा, फीज आहे, बोनस आहे, ऑल टॅक्सेबल अलाउन्सेस आहे आणि ऑल मॉनिटरी पेमेंट्स आहे एक्सक्लुडिंग परक्युजिट्स, PF, ग्रॅच्युटी, लिव्ह इनकॅशमेंट, कम्युटेड पेन्शन. या गोष्टी या ठिकाणी घ्यायच्या नाही आहेत. नॉन गव्हर्नमेंट एम्प्लॉईजच्या बाबतीत आता इफ अकोमोडेशन टेकन ऑन रेंट, जर एम्प्लॉयरने ते जे काही अकोमोडेशन आहे किंवा घर आहे हे भाड्याने घेतलं असेल आणि भाड्याने घेऊन ते आपल्या एम्प्लॉईला जर दिलं असेल तर त्याचं व्हॅल्युएशन कसं करणार, सोपं आहे. व्हॅल्युएशन काय करणार तुम्ही, तर एकतर रेंट पेड जेवढं काही रेंट दिलं असेल त्याला, त्या घराचं जेवढं काही रेंट असेल ते, किंवा त्याचे 10% ऑफ सॅलरी, याच्यापैकी काय घ्यायचं आहे, विचेवर इज लोअर. ठीक आहे, केस लक्षात घ्या. नॉन गव्हर्नमेंट एम्प्लॉईला एक अशा पद्धतीचं अकोमोडेशन प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे जे की एम्प्लॉयरने ऑन रेंट घेतलं असेल तर त्याचं व्हॅल्युएशन 10% ऑफ सॅलरीचा मिनिंग बघितला आपण तोच असणार आहे. 10% ऑफ सॅलरी ऑर रेंट पेड विचेवर इज लोअर, सॅलरीच्या 10% किंवा रेंट पेड जे काही केलेलं आहे त्या एम्प्लॉयरने तर ते त्या ठिकाणी घेण्यात येईल. म्हणजे जर 10% ऑफ सॅलरीच्या 10% त्या ठिकाणी समजा 15,000 रुपये असेल आणि जे काही रेंट पेड त्या ठिकाणी केलेलं आहे, समजा हे रेंट पेड या ठिकाणी 25,000 रुपये असेल, ठीक आहे, तर कोणती अमाऊंट घेणार, विचेवर इज लोअर, म्हणजे 15,000 रुपये हे परक्युजिट असणार आहे. कारण घर जे आहे हे घर एखादं कोटी रुपयाचं पण त्याचं असू शकतं ना, म्हणजे त्याला काही मर्यादा नाही म्हणजे, परंतु इथं मर्यादा आहे 10% ऑफ सॅलरी. ठीक आहे, तर ते परवडलं पण पाहिजे, नाहीतर तुम्ही चाललेच त्याला हे करायला, ठीक आहे, ॲड करायला, नाकापेक्षा मोती जड असं नको व्हायला. सो त्याच्यामुळे विचेवर इज लोअर असं घेतलेलं आहे. ओके, आता या ठिकाणी एक इलिस्ट्रेशनच्या माध्यमातून आपण हे समजून घेऊया. याच्यामध्ये काय सांगितलं आहे त्याच्या अगोदर हे पण लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी जर फर्निश्ड अकोमोडेशन असेल, आता हे अनफर्निश्डच्या बाबतीत झालं, फर्निश्ड असेल तर काय फक्त 10% ॲड करत चालायचं, 10% ऑफ कॉस्ट ऑफ फर्निचर. ठीक आहे, ते 10% ॲड करायचं. अशा पद्धतीने आपलं फर्निश्ड अकोमोडेशनचं व्हॅल्युएशन होईल. लक्षात घ्या उदाहरण, मिस्टर राज इज वर्किंग ॲज अ जनरल मॅनेजर ऑफ XYZ कंपनी दिल्ली. तर आता मिस्टर राज जो आहे तो कुठे काम करतोय, दिल्लीला काम करतोय. कम्प्यूट द व्हॅल्यू ऑफ रेंट फ्री अकोमोडेशन इफ
इट इज ओन्ड बाय द कंपनी. आता ह्या राईडला काय केलेलं आहे, कंपनीने रेंट फ्री अकोमोडेशन प्रोव्हाइड केलेलं आहे, जे की कंपनीच्या स्वतःच्या मालकीचं आहे. पर्टिक्युलर्स ऑफ द सॅलरी फॉर द इयर 2023-24 आर ॲज अंडर. 23-24 या वर्षासाठी आपल्याला त्याचं पर्टिक्युलर दिलेलं आहे. म्हणजे आपलं हे कोणतं आहे, वर्ष 23-24 हे आपलं प्रिव्हियस इयर आहे आणि 2024-25 हे आपलं असेसमेंट इयर आहे. 24-25 या वर्षामध्ये आपण 23-24 या वर्षाच्या इन्कमवर किती टॅक्स होणार ते कॅल्क्युलेट करत आहोत. ठीक आहे. तर पर्टिक्युलर दिलेलं आहे आणि रुपीज दिलेला आहे. बेसिक सॅलरी आहे बघा त्याची 12,000 पर मंथ, 12,000 रुपये प्रति महिना मिळतोय. बोनस मिळतो त्याला 19,200. आता हा बोनस काय त्या ठिकाणी मंथली नाही मिळते, वर्षातून एकदा मिळतो, म्हणून तिथं पर मंथ वगैरे असं काही नाही. डिअरनेस अलाउन्स त्या ठिकाणी दिलेला आहे आणि ब्रॅकेटमध्ये सांगितलं की 40% ऑफ विच फॉर्म्स पार्ट ऑफ सॅलरी फॉर द रिटायरमेंट बेनिफिट्स. किती आहे, 1,000 रुपये पर मंथ इतका आहे. त्याच्यानंतर सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स त्याला दिला जातो 200 रुपये प्रति महिना. आणि पुढे सांगितलं की एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू प्रोव्हिडंट फंड 12% ऑफ बेसिक सॅलरी. एम्प्लॉयर्स काय करतोय तर हा जो प्रोव्हिडंट फंड आहे त्या प्रोव्हिडंट फंडमध्ये त्या एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन त्या ठिकाणी टाकतोय 12% या सॅलरीच्या. ओके. तर हे PF वगैरे ॲक्ट आपल्याला माहिती आहे, सगळं आपण ॲक्टमध्ये ते कवर केलेलं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, आता या दिलेल्या उदाहरणावरून हे जे रेंट फ्री अकोमोडेशन आहे हे परक्युजिट्स याची व्हॅल्यू काढायची आहे. तर मग आपल्याला माहिती आहे त्या पद्धतीने आपण जाऊयात. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी दिसतंय की पर्टिक्युलर्समध्ये काय करायचं आपल्याला, तर हे लक्षात घ्यायचं. कुठं राहतो हा, दिल्लीला राहतो आणि हे कंपनीचं स्वतःचं घर आहे, कंपनीच्या मालकीचं आहे. म्हणून मग कोणता नियम त्या ठिकाणी लागू होईल, हा नियम त्या ठिकाणी लागू होईल, इफ अकोमोडेशन ओन्ड बाय द एम्प्लॉयर. तर बघा दिल्लीची लोकसंख्या किती आहे, 40 लाखाच्या वर आहे. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता. म्हणजे किती घ्यायचं आपल्याला, 10% ऑफ सॅलरी घ्यायचं आहे. 10% ऑफ सॅलरी जेवढं येणार ते त्याचं काय असणार, व्हॅल्युएशन असणार. मग सॅलरीचा अर्थ लक्षात घेतला आहे आपण. या ठिकाणी काय काय दिलेलं आहे आपल्याला, सॅलरीमध्ये बेसिक सॅलरी घ्या, DA घ्या जो की फॉर्मिंग पार्ट आहे, फी घ्या, बोनस घ्या, ऑल टॅक्सेबल अलाउन्स घ्या, ऑल मॉनिटरी पेमेंट घ्या, परंतु काय घेऊ नका, परक्युजिट्स, PF, ग्रॅच्युटी, लिव्ह इनकॅशमेंट आणि कम्युटेड पेन्शन हे घेऊ नका. ठीक आहे. तर या फॉर्म्युल्यानं आपण जाऊया 10% ऑफ सॅलरी. मग आपण या ठिकाणी गेलो, त्या ठिकाणी आपण काय घेतलं, पहिल्यांदा बेसिक सॅलरी घ्यायची आहे. येस. मग बेसिक सॅलरी किती दिली आपल्याला या ठिकाणी, 12,000 पर मंथ, 12,000 रुपये प्रति महिना. म्हणजेच 12,000 गुणिले 12 बरोबर 1,44,000 हे आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलं. त्याच्यानंतर त्याला काय मिळतं या ठिकाणी, बोनस मिळतो आहे का, यस. बोनस घ्यायचं आहे का आपल्याला, बोनस घ्यायचा आहे. म्हणून बोनस या ठिकाणी आपण घेतला आहे. किती मिळतो, 19,200 मिळतो वर्षामध्ये, वर्षभरामध्ये. ठीक आहे. नंतर काय मिळतं त्याला, DA मिळतो 40% ऑफ विच फॉर्म्स. किती %, 40%. DA किती आहे, 1,000 रुपये आहे. म्हणजेच वर्षभराचा किती झाला तो, 12,000. परंतु आपल्याला किती घ्यायचा, फक्त 40%. मग 12,000च्या 40% 4,800. बघा DA 40% ऑफ विच फॉर्म्स पार्ट ऑफ सॅलरी फॉर द रिटायरमेंट बेनिफिट्स. 1,000 गुणिले 12 हे झालं 12,000. 12,000च्या 40% आपण कॅल्क्युलेट केलं तर ते येतं 4,800. हे झालं आपलं 4,800. पुढे जाऊयात. पुढे काय सांगितलं, सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स घ्यायचा आहे का, यस. कारण का हा टॅक्सेबल अलाउन्स आहे. 200 रुपये प्रति महिना म्हणजे 12 दुनी 24, 2,400 रुपये. सो सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स आपण घेतला 200 गुणिले 12, 2,400 रुपये. ठीक आहे. त्याच्यानंतर काय घ्यायचं, पुढे आहे एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू प्रोव्हिडंट फंड 12% ऑफ बेसिक सॅलरी. बेसिक सॅलरी किती आहे, 12,000 रुपये पर मंथ. 12,000 गुणिले 12 बरोबर 1,44,000. त्याच्या 12% काढायचे. परंतु हे घ्यायचं का, PF घ्यायचं का, कारण नाही घ्यायचं. याचं कारण काय, इथं सांगितलेलं आपल्याला की एक्सक्लुडिंग PF मध्ये जे काही कॉन्ट्रीब्युशन करणार आहे एम्प्लॉयर ते घ्यायचं नाही आहे. म्हणून मग ही या ठिकाणी येणार नाही, याचं हे ॲड होणार नाही याच्यामध्ये. ठीक आहे. तर या सगळ्यांची आता करायची टोटल, बाकीचं आपल्याकडे काही नाहीच आहे. ऑल टॅक्सेबल अलाउन्सेस याच्यामध्ये अजून दिलं असतं समजा काहीतरी,
HRA दिला असता, चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स दिला असता, तर HRA आणि चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स हे पार्शली टॅक्सेबल आहे, पार्शली त्या ठिकाणी एक्झम्प्ट आहे, ते माहिती आहे आपल्याला. पण ते पार्शली जे काही टॅक्सेबल अमाऊंट असेल ती याच्यामध्ये ॲड होणार. जर दिलं असतं तर ॲड झाली असती. ठीक आहे, इथं काही दिलेलं नाही आहे. मग जेवढं दिलं तेवढंच घ्यायचं. तर हे किती झालं? हे झालं आपलं या सगळ्यांची करायची टोटल 1,70,400 इतकी झाली. आणि काय घ्यायचं आपल्याला? रेंट फ्री अकॉमोडेशनची व्हॅल्यू. रेंट फ्री अकॉमोडेशनचं या ठिकाणी तुमचं व्हॅल्युएशन किती आलं? 10% ऑफ सॅलरी. ओके, 10% ऑफ सॅलरी. मग सॅलरीमध्ये या सगळ्या गोष्टी आपण घेतल्या, जेवढ्या अवेलेबल होत्या तेवढ्या, आपल्या फॉर्म्युल्यामध्ये जेवढ्या बसत होत्या तेवढ्या. 1,70,400च्या 10% म्हणजे किती आलं? एक शून्य त्या ठिकाणी कट करायचं फक्त, म्हणजे या ठिकाणी 17,040. ठीक आहे, तर 17,040 एवढं आपलं या ठिकाणी काय आलेलं आहे? व्हॅल्युएशन आलेलं आहे रेंट फ्री अकॉमोडेशनचं. ठीक आहे, हे अनफर्निश्ड आहे. फर्निचर वगैरे काय सांगितलेलं नव्हतं आपल्याला. जर फर्निश सांगितलं असतं आणि त्याचं व्हॅल्युएशन, त्याच्या वेगवेगळ्या किमती दिल्या असत्या त्या फर्निचरच्या, तर त्या सगळ्यांची टोटल करून 10% आपण याच्यामध्ये ॲड केलं असतं. ते झालं असतं आपलं व्हॅल्युएशन ऑफ फर्निश्ड अकॉमोडेशन. ओके, तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी काय बघितलेलं आहे? तर व्हॅल्युएशन ऑफ रेंट फ्री अकॉमोडेशन या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. आय होप की तुम्हाला हे या ठिकाणी कळालेलं असेल. ठीक आहे, तर महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा या ठिकाणी की जे आपण हे जे पर्सेंटेज घेतलेले आहेत हे आपण 2011च्या सेन्ससने घेतलेले आहे. अगोदर हे जे पर्सेंटेज होतं हे मात्र वेगळं होतं. म्हणजे साधारणतः इथं 7.5%, 10%, 15% असं होतं 2001च्या सेन्ससनुसार. परंतु या ठिकाणी सध्या ह्या अमेंडमेंट झालेल्या आहेत, त्याच्यामुळे तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, ही 2011ची सेन्सस अप टू 15 लाख 5% ऑफ सॅलरी, 15 ते 40 लाख 7.5% ऑफ सॅलरी आणि मोर दॅन 40 लाख 10% ऑफ सॅलरी. तर सॅलरीचा मिनिंग RFAच्या बाबतीत आपण काय घेतलेलं आहे? बेसिक सॅलरी प्लस DA इन ब्रॅकेट फॉर्मिंग पार्ट ऑफ रिटायरमेंट बेनिफिट्स प्लस काय फीज असेल, बोनस असेल, ऑल टॅक्सेबल अलाउन्सेस असतील आणि ऑल मॉनिटरी पेमेंट असेल. एक्सेप्ट काय नाही घ्यायचं? परक्युजिटची व्हॅल्यू नाही घ्यायची, PF नाही घ्यायचा, ग्रॅच्युटी, लिव्ह इनकॅशमेंट आणि कम्युटेड पेन्शन या गोष्टी घ्यायच्या नाही आहेत. ठीक आहे, तर आय होप की तुम्हाला हे इथं समजलं असेल. या ठिकाणी आपण थांबूयात आणि भेटूयात पुढच्या जे काही परक्युजिट आहे, जे की मोटार कारचं आहे, तर त्याचं व्हॅल्युएशन कसं करायचं ते पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघूयात. सो इथं थांबू. थँक्यू.